समर्थ आणि त्यांच्या शिष्यांमधील अतिशय गूढ संवाद आपण आज पाहणार आहोत. हा संवाद मी माझ्या शब्दात मांडत आहे. उदाहरण म्हणून आजच्या काळातील काही संदर्भ घेईन. त्यामुळे संवाद समर्थांचा असला तरी तो माझ्या शब्दात व्यक्त होत आहे. काही चूक झाली तर क्षमस्व. समर्थांच्या शिष्यांना रोज नवनवीन प्रश्न पडत असत. ते प्रश्न घेऊन ते समर्थांकडे येत आणि समर्थ त्यांच्या शंकांचे समाधान करत. नंतर हेच शिष्य गावोगावी जाऊन निरूपण करत असत. असाच एकदा एक शिष्य समर्थांकडे आला. त्यावेळी समर्थ ध्यानात बसले होते. शिष्य नम्रतेने हात जोडून त्यांच्या समोर बसला. समर्थांना त्याची जाणीव झाली. त्यांनी डोळे उघडले. शिष्याने साष्टांग प्रणाम केला. समर्थ म्हणाले, "काय कोंडीराम, भ्रमंती कशी चालू आहे? रामसेवा आणि उपासना करीत आहात ना?" शिष्य म्हणाला, "हो गुरुदेव." समर्थ म्हणाले, "चला, मारुतीरायाच्या देवळात जाऊन येऊ." असे म्हणून समर्थ उठले आणि कोंडीराम या शिष्याबरोबर जवळच्या एका लहानशा मारुती मंदिरात गेले. पिंपळाच्या झाडाखाली शेंदूर लावलेली एक साधीशी मूर्ती होती. तेथे दोघे बसले. समर्थ म्हणाले, "विचार कोंडीराम, ज्या शंकेसाठी तू आला आहेस ती विचार." शिष्य नम्रतेने म्हणाला, "गुरुदेव, आपण सर्वज्ञ आहात. माझा प्रश्न आणि त्याचे उत्तरही आपल्याला माहीत आहे. तरी माझ्यासारख्या अज्ञानी शिष्याला मार्गदर्शन करा. मी गावोगावी जातो, लोकांमध्ये वावरतो. एक गोष्ट जाणवली आहे. जे लोक देवाची पूजा, उपासना करतात ते अनेकदा दुःखी दिसतात. समाजातील इतर लोक त्यांच्याकडे हीन दृष्टीने पाहतात. भक्त म्हणजे वेडा असे म्हणतात. त्यांना फसवतात. गुरुदेव, जे सत्यमार्गाने चालतात त्यांच्या वाट्याला दुःख का? आणि जे वाईट आचरण करतात, फसवणूक करतात, ते सुखी का दिसतात? हा भेदभाव का? देवाला आपल्या भक्तांना दुःखी पाहायचे आहे का?" एवढे बोलून शिष्य शांत झाला. समर्थ स्मित हास्य करून म्हणाले, "कोंडीराम, म्हणूनच या युगाला कलियुग म्हणतात. येथे दुर्जनांचा सन्मान होतो आणि सज्जनांचा अपमान." क्षणभर थांबून समर्थ पुढे म्हणाले, "परंतु तू म्हणतोस ते पूर्ण सत्य नाही. जे तुला दुःखी दिसतात ते कायमचे दुःखी नसतात, आणि जे सुखी दिसतात तेही कायमचे सुखी नसतात. उपासकांचेही प्रकार असतात. नीट ऐक. पहिला उपासक, जो मनापासून देवाची उपासना करतो आणि बदल्यात काहीही मागत नाही. त्याला सर्वाधिक दुःख भोगावे लागते. दुसरा, जो उपासना करतो पण त्याचे फळ देवाकडे मागतो. त्याला तुलनेने कमी दुःख. आणि तिसरा, जो उपासना करत नाही, त्याला सर्व सुख मिळते असे दिसते." शिष्य चकित झाला. समर्थ म्हणाले, "हा भेदभाव नसून ही देवाची कृपा आहे. जो निष्काम भक्त असतो त्याला देव जास्त दुःख देतो, कारण त्या दुःखातून त्याची जुनी पापे या जन्मातच संपून जातात. दुःख सहन करताना तो अधिक नामस्मरण करतो आणि देवाजवळ जातो. सर्व पापे संपली की त्याला दुसरा जन्म घ्यावा लागत नाही. तो मुक्त होतो, मोक्ष प्राप्त करतो, जन्म मरणाच्या चक्रातून सुटतो. हे ईश्वरत्व प्राप्त करणे आहे, आणि ते अत्यंत कठीण आहे. ऋषी मुनी हजारो वर्ष तप करतात तेव्हा ते मिळते. परंतु कलियुगात इतके कठोर तप शक्य नाही. म्हणून दुःख सहन करून नामस्मरण करणे हेच मोठे तप आहे. देवही तेवढेच दुःख देतो जेवढे सहन करता येईल." दुसरा भक्त, जो उपासना करतो पण संसारातील वस्तू मागतो. देवाला माहीत असते की हे सर्व येथेच सोडून जावे लागेल. म्हणून तो काही इच्छा पूर्ण करतो, काही थांबवतो. पण जर भक्त हट्ट धरतो तर देव त्याला विषय सुख देतो. मग तो पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकतो. थोडे पुण्य कमावतो आणि खर्च करतो. असे करत
तो सतत जन्म घेत राहतो. तिसरा, जो उपासना करत नाही. तो पूर्वजन्मी कधीतरी भक्त होता, म्हणून त्याच्याकडे थोडे पुण्य उरलेले असते. ते संपवण्यासाठी त्याच्या वाट्याला आधी सुख येते, पण जेव्हा ते पुण्य संपते तेव्हा त्याचा विनाश सुरू होतो. कर्मबंधनातून कोणीही सुटू शकत नाही. देवही त्या नियमाला अपवाद नाही. शिष्य पुन्हा म्हणाला, गुरुदेव, हा जन्ममरणाचा खेळ आहे, तर यातून सुटका कशी? कलियुगातील सामान्य माणसाने देवप्राप्ती कशी करावी? समर्थ प्रेमानं म्हणाले, कोंडीराम, तुझा प्रश्न येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. कलियुगात मनुष्याचे आयुष्य मर्यादित आहे. हजारो वर्षांचे तप शक्य नाही. म्हणून या युगाला एक वरदान आहे, नामस्मरण. मन एकाग्र करून जर एखाद्याने 1 आठवडा अखंड नामस्मरण केले तर त्याला 100 वर्षांच्या तपाचे पुण्य मिळते. पूजापाठ करा, पण कलियुगात नामस्मरण हेच खरे तारक आहे. आणि नामस्मरण वाढवण्यासाठी श्रवण भक्ती अत्यंत उपयुक्त आहे. समर्थांचे हे मधुर निरूपण ऐकून शिष्य समाधान पावला. मित्रांनो, पुढील संवादात आपण श्रवण भक्ती काय आहे आणि ती उपासनेत कशी सार्थ ठरते ते पाहूया. जर तुम्हाला हा संवाद आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये जय जय रघुवीर समर्थ अवश्य लिहा. तसेच आमच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आमची मेंबरशिप जॉईन करा. भेटू पुन्हा. जय जय रघुवीर समर्थ.